नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि ह्या शिवजन्मभूमीमध्ये आजच्या इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी जुन्नरचे ऐतिहासिक शहीनशाह जुन्नर हजरत सैयदना इसहाक शाह कादरी रहमतुल्लाह अलैह यांच्या पवित्र जागेमध्ये आजपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। तिथं जाऊन दुआपठण केल्यानंतर आम्ही आज अधिकृतरित्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। नगराध्यक्षपदासाठी राहीन इसहाक खान कागदी ह्या काँग्रेस आयतर्फे उभे आहेत। त्यासोबत प्रभाग 5 मध्ये इसहाक खान कागदी व त्याच्यासोबत एक महिला आमची काँग्रेसची येणार आहेत। त्यासोबत प्रभाग 10 मध्ये मी स्वतः उभा आहे आणि अफरोज अशफाक शेख या काँग्रेसच्या आमच्या भगिनी आमच्या सोबत आहे। तसेच विविध ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी सगळ्या प्रभागामध्ये प्रभाग 3, प्रभाग 5, 9 आणि 10 या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहे। 21 तारखेला माघार होणार आहे आणि माघारीच्या नंतर खऱ्या अर्थानं जुन्नर नगरपालिकेची रणधुमाळी या ठिकाणी चालू होणार आहे। जुन्नर नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम करत असताना किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना जुन्नर शहरामध्ये जातीय एकता, जातीय सलोखा कायम राहावा व जुन्नर शहरामध्ये जे लोक जातीयवाद करतात, जे धर्मवाद करतात, जे जुन्नर अशांत करण्याचं वेळोवेळी काम करतात, त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये केलेलं आहे। आपण जुन्नर शहरामध्ये बघितलं असेल तर मागच्या अनेक वर्षापासून जे 2013 पासून 13ची जी शेवटची दंगल झाली त्याच्यानंतर जुन्नर शहरामध्ये जुन्नर अतिशय शांत आहे। जुन्नरमध्ये शिया सुन्नी हे भांडण राहिलेलं नाही। जुन्नरमध्ये तबलीग, जमात, जातीयवाद हा मुस्लिम समाजामध्ये आम्ही संपुष्टात आणलेला आहे। कुरानची एक आयत आहे, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू, अल्लाह की रस्सी को मजबूती से थामो और फिरकों में मत बटो। या आयतच्या अनुषंगाने आम्ही अनेक वर्ष काम करत असताना मुस्लिम समाजामध्ये इत्तेहाद आणि इत्तेफाक कायम राहावा आणि समाजा संघटित राहावा, समाजा ताकदवान राहावा। समाजावर इतर ठिकाणी आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात। जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होतात। या अन्याय अत्याचाराचा मुकाबला आम्ही तिथं जाऊन ठामपणे त्याचा मुकाबला केलेला आहे। त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर आण्यापासून नाण्यापर्यंत अनेक गावामध्ये ज्या वेळेला तिकडे काही गडबड झाली आम्ही तिथं पोहोचलो। नारायणगावला काय प्रॉब्लेम झाला तिथं आमच्या मुस्लिम तरुणांवर हल्ला झाला, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। बेले बांगरवाडी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला दफन करू दिलं जात नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। खानापूर सारख्या गावामध्ये एका मृत मुस्लिम व्यक्तीला दफन केलं जात देत नव्हतं, तिथं आम्ही पोहोचलो। पारुंडे या ठिकाणी आमच्या एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली, त्याचा हात मोडण्यात आला, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। अनेक ठिकाणी निधड्या छातीने आम्ही या ठिकाणी मुस्लिम समाजाला छातीचं कोट करून आम्ही मदत केलेली आहे। त्याचसोबत जुन्नर शहरामध्ये आपण काही वर्ष अगोदर बघितलं तर शहरामध्ये सुद्धा अनन्य अन्याय अत्याचार होत होते। समाज संघटित करून त्यांना ताट मानेनं आणि छाती काढून चालण्याचा स्वाभिमान या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। त्यासाठी मी स्वतः कायद्याचं शिक्षक घेऊन वकील झालो, PhD अंतिम टप्प्यात आहे माझी, मदरशामध्ये गेलो, IRF मध्ये गेलो आणि परिपक्व असं शिक्षण घेऊन या ठिकाणी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा दिला। ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाले त्या त्या ठिकाणी पोहोचून जे गुन्हेगार होते त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्यावर गंभीर गुन्हे या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहे। अनेकांना येरवड्या तुरुंगामध्ये आम्ही टाकलेलं आहे। अनेक पोलीस या ठिकाणी आपण निलंबित केलेले आहे
आणि अनेक IAS IPS आपण या ठिकाणी निलंबनाच्या प्रक्रियेत आणून त्यांना माफ केलेलं आहे. 3 मंत्री आपण जुन्नर कोर्टामध्ये आणलेले आहे. आणि उद्याच्या भविष्यामध्ये आपण बघाल का ज्या ज्या लोकांनी मुस्लिम समाजावर, दलित समाजावर, आदिवासी समाजावर टीका केल्या त्या सगळ्यांवरती आपण गुन्हे दाखल करणार आहोत. त्या सगळ्यांना जुन्नर कोर्टामध्ये आपण खेचून आणणार आहोत. कायद्याच्या चौकटीत आणि घटनेने दिलेल्या ताकदीनुसार आपण या ठिकाणी हे सर्व काम या ठिकाणी तरुणांच्या सहकार्याने आणि मुस्लिम समाजाच्या दमाने आपण या ठिकाणी करणार आहोत. जी लोक जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो जातीयवाद करत आहे, विशेष करून आपण बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आत्ताचा अहिल्यानगर, त्या ठिकाणी संग्राम जगताप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असताना त्यांनी मुस्लिम समाजावर अनन्य असे अन्याय अत्याचार केले, त्यांच्यावर प्रचंड अशी टीका केली. अशा वेळेला या ठिकाणी आम्ही त्याच्यावरात बंड पुकारलं. संग्राम भंडारे नारंगावच्या घटनेची दखल घेतली, त्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही. नितेश राणे, निलेश राणे, जी लोक, गोपीचंद पडळकर, आमच्याकडे सर्व डाटा तयार आहे. जुन्नर शहरामध्ये आपण बघितलं का आता एक मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी उघड्या नंग्या तलवारी घेऊन ती रॅली काढली त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत सगळ्यांना धडा शिकवणार आहे. आणि हे मी का करू शकतो तर माझा मुस्लिम तरुण हा माझ्या पाठीमागे उभा आहे आणि माझा मुस्लिम समाज खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभा आहे. आणि या हिमतीवर, या दमावर आपण या ठिकाणी सगळ्यांना धडा शिकवणार आहोत.